नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा जो ॲनालाइज करतोय तो करतोय 5 तारखेच्या मार्केटसाठी. तर कालचा डेटा कसा होता मित्रांनो? कालचा जो डेटा होता तो बऱ्यापैकी पोझिशन अनवाइंड झाल्या होत्या आणि एक्सपायरीचा दिवस होता. म्हणजे एक्सपायरी नंतरचा जो डेटा असतो तर एक्सपायरीच्या एंडला ज्यावेळी डेटा आपण हे करतो तो इमॅच्युअर डेटा असतो. इमॅच्युअर अशा अर्थाने असतो की पोझिशन्स आदल्या दिवसापेक्षा बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात. ऑलमोस्ट अर्ध्या पोझिशन झालेल्या असतात. तर मग अशा वेळी काय होतं की एक जो फोर्स आहे, मोठा फोर्स आहे जो रिटेलरचा फोर्स त्या ठिकाणी लागला जातो आणि मग मार्केट एका डायरेक्शनला राहण्याचा प्रयत्न करते. ओके, तर आजचा डेटा कसा आलाय तो आपल्याला बघायचा आहे. तर बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल फार बोरिंग मार्केट आहे. जी व्हॉलेटिलिटीची सवय झाली होती, कॉल पुट एकदम हेवीली वरती खाली जात होते आणि चांगले प्रीमियम मिळून पैसे लोक आयदर हरत होते किंवा जिंकत होते. ओके, लॉस होते, प्रॉफिट होत होता. पण मित्रांनो, हा लॉस प्रॉफिट किंवा बरोबर येण्याचा गेम नाहीये, हा वेळ काढण्याचा विषय आहे. जेवढा वेळ त्या लेवलला जाईल त्या लेवलला थीटा डीके होईल आणि मोठ्या प्लेअरचं गणित आहे ते थीटा डीके साठीचं गणित आहे. ओके, तर अशा हिशोबाने त्यांच्यासाठीचा हा दिवस एकदम चांगला आयडियल होता, कारण बऱ्यापैकी प्रीमियम्स पण होते आणि मार्केट साईडवेज राहिलं. ठीक आहे, तर आजसाठी आता डेटा कसा आलाय, आजचा डेटा कसा आलाय उद्यासाठीचा तो आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघूया एफ आयज आणि प्रोने काय काम केलेलं आहे आणि रिटेलरने काय केलेलं आहे. ठीक आहे, तर तो डेटा मार्केट ज्यावेळी एक्सपायरी होते त्यानंतरचा 2 दिवस जो डेटा आहे तो त्या अर्थाने थोडासा इमॅच्युअरच असतो, पण त्यातल्या त्यात काही चांगलं काम घडताना दिसतंय. बघा इथे तुम्ही हे जे पुट शॉर्ट्स आहेत, पुट शॉर्ट्सवर एफ आयजनी बऱ्यापैकी पोझिशन्स वाढवलेल्या आहेत. ऑलमोस्ट 28%च्या पोझिशन्स त्या ठिकाणी एफ आयच्या वाढलेल्या आहेत. कम्पेअर टू अदर ज्या स्ट्राईक प्राईज आहे त्याच्यावर तेवढं काम झालेलं नाही आहे मेजर. ओके, बघा म्हणजे कॉल शॉर्ट्सवर त्यांनी, मार्केट जरी खाली राहत होतं तरी शॉर्ट्सवर काही मेजर काम नाही झालं. पुट जे लॉंग आहेत ते तेवढे केलेले नाही आहेत. कम्पेअर टू काही कॉल आहेत ना ते लॉंग केलेले आहेत. तिथे बघा कॉल लॉंगची संख्या ऑलमोस्ट 17% वाढवलेली आहे आणि इकडे 28% हे वाढवलेले आहे. आता ओव्हरऑल फक्त जे फ्युचर जे शॉर्ट आहेत त्याच्यामुळे इथे पोझिशन्स बऱ्यापैकी तुम्हाला निगेटिव्ह दिसत असतील. ओके, ऑलमोस्ट 2 लाखाच्या. तर नेट टू नेट पोझिशन्स तशा अर्थाने फक्त 2 लाखाच्या निगेटिव्ह आहेत, अशा अर्थाने आपण पकडूया याला. ओके, तर फार चांगलं काम झालेलं आहे पॉझिटिव्ह साईडला एफ आयज कडून. तर ही एक चांगले संकेत असू शकतात लॉंग टर्मच्या ट्रेंडसाठी. अजूनही आपल्याला तेवढं बिलीव्ह करून चालणार नाही. आपण थोडंसं अजून 1-2 दिवसाचा डेटा बघून मग लॉंग टर्मची डायरेक्शन त्या ठिकाणी ठरवूया. तर प्रो प्लेअरनी बऱ्यापैकी निगेटिव्ह पोझिशन्स होत्या, आता पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत आणि पोझिशन्स ॲड केलेल्या आहेत त्या कॉलच्या लॉंगवर ॲड केलेल्या आहेत इथे. ओके, बघू शकता तुम्ही. आणि बऱ्यापैकी पोझिशन्स इथे पुटच्या शॉर्ट्सवरती केलेल्या आहेत, म्हणजे यांच्याकडून पण एक लॉंग साईडचं काम झालेलं आहे. तर हे लोक थोडेसे स्मार्ट असतात. ओके, बघा तुम्ही कॉल शॉर्ट्स त्यांनी तेवढे केलेले नाही आहेत. पुट जरी लॉंग करून ठेवलेले आहेत तर ते हेजसाठी असतील. ओके, तर कॉल आणि पुट शॉर्ट्स याच्यावर मेजर चंक त्यांनी लावलेला आहे. तर मित्रांनो, रिटेलरनी सगळ्या स्ट्राईक प्राईजला, रिटेलर स्कॅटर्ड आहे, रिटेलर जो आहे तो स्कॅटर्ड आहे, म्हणजे तो कुठल्याही काही लेवलला कोणी बाय करत असेल, कोणी सेल करत असेल, कोणी काही उद्योग करत असेल, कोणी कॉल घेतोय, कोणी पुट घेतोय, अजून कोणी हेजिंगवाले किंवा सेलिंगवाले उलटे पुलटे कॉल पुट इकडून 2 लेग तिकडून 2 लेग ॲड करत हे गणित पूर्ण आणि पूर्ण सगळ्या एक्सपायरीजवर झालेले. पण नेट टू नेट तुम्हाला इथं बघायला भेटेल की जवळजवळ 40% पुट लॉंग जे आहे त्याच्यावर टाकलेलं आहे, म्हणजे मार्केट खाली जाईल अशा हिशोबाने ह्यांनी काम केलेलं आहे कम्पेअर टू अदर ज्या स्ट्राईक प्राईज आहे त्याच्यावर. कॉल पण बऱ्यापैकी शॉर्ट झालेले आहेत, याचा अर्थ रिटेलरला आता निगेटिव्ह वाटायला लागतंय. ओके, किंवा त्यांना ते बळजबरी तसं टाकलं जातंय. ज्यावेळी मार्केटवरती जाईल मोठे प्लेयर्स त्या ठिकाणाहून सेल करतात, मार्केट ज्यावेळी खाली जाईल त्या ठिकाणाहून बाय करतात. तर रिटेलर त्याच्या उलटं करत असतो. तर आजही तेच झालेलं आहे. रिटेलरने पोझिशन्स घेतलेल्या आहेत शॉर्टच्या आणि एफ आयजने घेतलेल्या आहेत पोझिशन लॉंगच्या. तर उद्यासाठी
मार्केट बऱ्यापैकी वरती राहण्याचा प्रयत्न करेल. मी काही ऑब्झर्वेशन केलंय, काही लोक मला कमेंट करून सांगतायत की तुम्ही म्हटले होते डेटा निगेटिव्ह आहे म्हणून मी पुट घेतलंय. ओके, मी म्हटलो मार्केट हे डायरेक्शन जो डेटा आहे तो पॉझिटिव्ह आलाय, मग मी कॉल घेतले. तर मित्रांनो असं नाहीये, डायरेक्शन माझ्या फेवरमध्ये राहील, पण मग ती लेवल तुम्ही कुठून आयडेंटिफाय कराल की कुठल्या लेवलला आपल्याला कॉल घ्यायचा आहे किंवा कुठल्या लेवलला आपल्याला पुट घ्यायचा आहे. ओके, तर हे तुम्हाला आहे ना ॲज इट इज असं नाही समजणार, त्यासाठी तुम्हाला हेजिंग करावं लागेल. मग तुम्ही लेवलचा विषयच सोडून द्या, हे लेवल वगैरे काही न करता तुम्हाला जेवढा वेळ पास होईल तेवढा थीटा मिळण्याचा प्रयत्न होईल. आणि मग आपल्याला ॲट द एंड दिवसाचे 15-20 पॉईंटचं जर तुमचं टार्गेट असेल तर ते हेजिंग करून आपल्याला मिळतील. मग मार्केट वरती जाऊ, खाली जाऊ, 40 पॉईंट वर जाऊ, नाहीतर 40 पॉईंट खाली जाऊ, त्याने आपल्याला वेगळा काय फरक नाही पडत. आपण 200-250 पॉईंटपर्यंत ऑलमोस्ट सेफ असतो. कसं काय ते शिकायचं असेल तर तुम्ही नक्की रीच आउट करा. इन्स्टाला जा, इन्स्टाच्या बायोमध्ये तुम्हाला लिंक भेटेल, तिथे जाऊन एनरोल करा. इथं पण कमेंटमध्ये देतोय मी, नक्की हे करा. फार इंटरेस्टिंग जर्नी आहे मित्रांनो. जर शिक्षणासाठी तुम्ही काही वेळ देत असेल तर तो तुमचा सार्थकी लागला जाईल. आणि फक्त आणि कॉल पुट घेऊन आज कदाचित 10,000 कमवले, उद्या 20,000 रुपये गमवून पुढच्या दिवसाचं काय, काही लॉजिक आहे, काही काम करण्याची एखादी पद्धत सेट केलेली आहे, काही सेटअप आहे? अजिबात नाही. गॅमलिंग होते. घेतला कॉल, घेतला पुट, दिवस रात्र कॉल पुट करत राहाल आणि कुणाचा तरी आधार शोधत राहाल. कुठेतरी एखादा व्हिडिओ येईल, तो म्हणेल मार्केट पडेल, तर तुम्ही म्हणणार वा, हा आपल्या भाऊच आहे, आपल्याला चांगला आधार देतोय. तर मित्रांनो असं नाहीये. हा गेम जो आहे हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. प्रोबॅबिलिटी काय असते की तुम्ही 10 वेळापैकी किती वेळा बरोबर येता, बरोबर? 100 वेळा 30 गोष्ट करून झाली तर त्या 100 पैकी तुम्ही 40% वेळा बरोबर येता, 50% बरोबर येता, 60% वेळा बरोबर येता. बाकीच्या वेळी चुकले तरी तुम्हाला मेजर डेंट नाही आला पाहिजे, अशा हिशोबाचं हे मार्केट आहे. ते काल FIsनी लॉस केला, 100% लॉसच केला असेल त्यांनी, तर असे लॉसेस होऊ शकतात. मोठ्या प्लेअरचे पण होऊ शकतात, आपले पण होऊ शकतात. पण हे लॉसेस करत असताना आपल्याला समजून काय घ्यायचंय की लॉस जो आहे तो मिनिमम झाला पाहिजे. ओके, आणि प्रॉफिट जो आहे तो मॅक्झिमम झाला पाहिजे. तर मॅक्झिमम प्रॉफिटसाठी काय करावं लागेल आपल्याला, आपली प्रोबॅबिलिटी आहे ती थोडीशी बेटर करावी लागेल. ओके, तर मित्रांनो अशीच प्रोबॅबिलिटी बेटर करण्यासाठी तुम्हाला कंटिन्यूस एका गोष्टीवर काम करावं लागेल. आणि एक गोष्टीवर काम करत राहिलं की मग रिझल्ट तुमच्या फेवरमध्ये येतील. तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, हा डेटा फायद्याचा वाटतोय. उद्यासाठीचा डेटा जो आहे तो थोडासा पॉझिटिव्ह आलेला आहे. ओके, तर मित्रांनो ही एक चांगली सुरुवात असू शकते का, आपल्याला बघणं इम्पॉर्टंट राहील. पॉझिटिव्ह स्टार्ट असू शकते का, तर बघूया. थोडे पुढचे काही दिवस आपण ऑब्झर्व करूया डेटा कशा पद्धतीने येतोय. अजून बऱ्यापैकी पोझिशन अनवाइंड होतील का, पॉझिटिव्ह साईडला प्रो येतील का, रिटेलर निगेटिव्हला जाईल का. तर हे सगळं जर घडत असेल तर मग ती आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी असते आणि मग आपण लॉंग टर्मसाठीच्या डायरेक्शनसाठी आपण रेडी होऊ शकतो. ओके, तर ट्रेड डील झालेली आहे. ट्रेड डीलमध्ये बऱ्याचशा गोष्टी समोर आलेल्या आहेत. ही ट्रेड डील एक पॉझिटिव्ह घेऊन चालू आहे आपण, जे डेटावरती पण पॉझिटिव्ह येत आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. सबस्क्राईब करून ठेवा, जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि त्याला सांगा की काहीतरी एक अशी गोष्ट आहे की जी वेगळी आहे आणि सपोर्ट रेजिस्टन्सच्या पलीकडची आहे. ठीक आहे, तर थांबूया. थँक्यू.